नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. कोकण रेल्वेच्या मागील व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये खूप विद्यार्थ्यांची कमेंट होती, की सर सीबॅट मॉक टेस्टची जी लिंक आहे ती ओपन होत नाही आहे. त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. जसं की बघा स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट याची तुम्हाला मॉक टेस्ट कशी देता येणार याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासोबतच बघा सीबॅट एक्झाम डेट कधीपर्यंत येणार हे पण बघूया. म्हणून व्हिडिओला जे आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आता तुम्हाला इथे दिसून येत असेल, की कोकण रेल्वे एल-पी सीबॅट आणि कोकण रेल्वे एस-एम सीबॅट म्हणजेच की स्टेशन मास्टर सीबॅट याची जी लिंक आहे ती प्रोव्हाईड केल्या गेलेली आहे. आता बघा मागील जी लिंक तुम्हाला इथं वेबसाईटवरती दिल्या गेलेली होती ती एरर म्हणून फेस करण्यात आलेली होती खूप साऱ्या विद्यार्थ्यांना. बघा या जे लिंकवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट जे आहे तुमच्या Google Chromeवरती तुम्ही म्हणजेच की पेज ओपन केला जाणार आहे. या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून पण दाखवतो. त्यासोबतच बघा मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट देतो, की बघा दोन्ही याची जी सीबॅट टेस्ट आहे ते खूप वेगळी असते. म्हणजे की प्रॅक्टिकली आपण इथं बघणारच आहोत. त्यावेळेस तुम्हाला इथे दिसून येणार आहे, की क्वेश्चनचे प्रकार कशाप्रकारे असणार आहे. मी तुम्हाला या दोन्ही याची जी ई-बुक आहे ती प्रोव्हाईड केल्या गेलेली आहे. तुम्ही जर अजून पण घेतलेली नसेल, तर तुम्ही घेऊ शकता. माझ्या Telegramवरती मला मेसेज करा. त्याची जी किंमत आहे तुम्हाला मी आधीच सांगितलेली आहे, की एका ई-बुकची पी-डी-एफची जी किंमत आहे ₹59 आहे. जर तुम्हाला दोन्ही याची जर पाहिजे असेल, तर ₹99 एवढी आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. कारण की जेवढी तुम्ही या सीबॅटची प्रॅक्टिस करसाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. तर बघा आता आपण बघूया, की कोकण रेल्वे एल-पी सीबॅट सर्वात आधी जर बघितलं या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुम्ही डायरेक्ट जे आहे तुम्हाला Google Chromeच्या असं तुम्हाला इंटरफेस ओपन होणार आहे. आता बघा ती जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती देणारच आहे. त्यासोबतच बघा तुम्हाला जो आहे लॉगिनचा इंटरफेस अशा प्रकारे दिसून येणार आहे. यामध्ये तुम्हाला काहीच फिल करायचं नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट इथं साइन इन वरती क्लिक करायचं आहे. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला ऑनलाईन असेसमेंट इंट्रोडक्शन याबद्दल तुम्हाला माहिती इथं दिसून येणार आहे, की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टबद्दल माहिती काय-काय आहे इथं पॉइंट दिलेले आहे. त्यानंतर बघा तुम्हाला खाली जे नेक्स्टचं ऑप्शन इथं दिसून येणार आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं एक चेकबॉक्स दिसून येणार आहे. हा जो चेक बॉक्स आहे तुम्हाला यावरती क्लिक करायचा आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जे आहे खालच्या ऑप्शनला यायचं आहे. खाली तुम्हाला इथे दिसून येणार की आय एम रेडी टू बिगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला मॉक टेस्टची जी लिंक आहे त्यासोबतच बघा जे कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येतात याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. आता बघा टेस्ट 1 म्हणजेच की यामध्ये तुम्हाला जे टोटल जे टेस्ट 5 दिलेलं आहे. मेमरी टेस्टबद्दल जर बघितलं पार्ट 1, पार्ट 2 आहे. त्यासोबतच बघा फॉलोइंग डायरेक्शन टेस्ट अशा प्रकारे तुम्हाला 5 टेस्ट दिलेले आहे. मी तुम्हाला याआधीच सांगितलेलं होतं की ए-एल-पीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे टेस्ट विचारल्या जातात. त्यासोबतच तुम्हाला ई-बुक ज्यामध्ये प्रोव्हाईड केलेली आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आता बघू शकता यामध्ये तुम्ही सविस्तर की कशाप्रकारे जे तुम्हाला डेमो क्वेश्चन विचारले जातात आणि याची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. आता बघा जसं तुम्हाला इथं टाईम लेफ्ट म्हणून दिसून येत आहे, की टाईम लेफ्ट झाल्यानंतर बघा तुम्हाला जे आहे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला इथं ते बघा सबमिटवरती ऑप्शन दिलेलं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची मॉक टेस्टची जी लिंक आहे म्हणजेच की बघा मॉक टेस्ट कशाप्रकारे दिल्या जाणार आहे. संपूर्ण मॉक टेस्टचे जे क्वेश्चन आहे तुम्हाला दिसतील त्यावरून तुम्ही जे आहे ते एक-एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला त्याआधी बघा इंस्ट्रक्शन दिलेलं आहे, की कशाप्रकारे तुमचे क्वेश्चन राहतील. हे संपूर्ण जे माहिती आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. हे तुम्ही सविस्तर जे आहे आरामात बघू शकता. आता बघा मी तुम्हाला जे मॉक टेस्टची लिंक आहे म्हणजेच की स्टेशन मास्टरची त्याबद्दल पण सांगतो की कशाप्रकारे एस-एमचे क्वेश्चन राहतील तर. तर बघा सेम जी प्रोसेस आपण असिस्टंट लोको पायलट सीबॅटसाठी केलेली होती. ही जी लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे आहे तुमचं Google ब्राउझरवरती ओपन होणार आहे. यामध्ये पण तुम्हाला लॉगिन डिटेल्स काही टाकायचे नाही. डायरेक्ट साइन इन वरती क्लिक करायचं आहे. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं सेम जे आहे तुम्हाला ऑनलाईन असेसमेंट इंस्ट्रक्शनची माहिती दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला खाली आल्यानंतर बघा इथे तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची जी माहिती आहे म्हणजेच की तुम्हाला जे इथं पण तुम्हाला जे इंस्ट्रक्शन टायमर दिलेला आहे. 1:55 म्हणजे 2 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला जे आहे तुमची जी टेस्ट आहे त्यानंतर ओपन होणार आहे. इंटेलिजन्स टेस्ट राहणार आहे, बुद्धिपरीक्षण. तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन येतील यामध्ये तुम्हाला एक डेमो दाखवला गेलेला आहे. त्यावरून बघा तुम्हाला एक 5 बॉक्स दिलेले आहे. यामध्ये बघा तुम्हाला 5 बॉक्स दिसून येतील. आता 5 बॉक्समध्ये बघा तुम्हाला इथं क्लिअरली सांगितलेलं आहे, ऊपर दिए गए उदाहरण में आकृति 2 या अन्य आकृतियों 1, 3, 4 और 5 में से भिन्न है, क्योंकि इसमें व्ही उलटा दर्शाया गया है. म्हणजे बघा यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, की यामध्ये तुम्हाला
कोणत्या बॉक्समध्ये जे चित्र आहे तुम्हाला वेगळं दिसून येत आहे म्हणजे ते त्याचं उत्तर राहणार आहे. यामध्ये क्लिअरली ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला जे समोर यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता याचे पण जे तुम्हाला असिस्टंट लोको पायलटचे आणि स्टेशन मास्टरचे याचे दोन्हीचे सीबॅट टेस्टचे जे पार्ट आहे ते वेगवेगळे असतात. तुम्ही एवढं लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे जे तुम्हाला ते यावरती क्वेश्चन विचारले जातील एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ही जी मॉक टेस्ट आहे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे संपूर्ण डाउट जे आहे ते क्लिअर होतील. पण बघा यासाठी तुम्हाला जे आहे तुमची बुद्धिमत्ता स्ट्राँग असायला हवी. त्यासोबतच तुमची जी प्रॅक्टिस आहे ती खूप महत्त्वाची आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचं जे आहे म्हणजे की एक्झाममध्ये स्कोर जो तुमचा चांगला येणार आहे यामध्ये. म्हणून प्रॅक्टिस खूप जास्त करा जेणेकरून तुमचा रिझल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे येणार. तर अशा प्रकारचे हे दोन्ही जे मॉक टेस्टची जी लिंक आहे मी यामध्ये दिलेली आहे. यावरून तुम्ही जे आहे ते क्लिक करून जे मॉक टेस्ट सोडवू शकता. आता ही जी पी-डी-एफ आहे म्हणजेच की मॉक टेस्टची लिंक आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि मॉक टेस्ट जे लिंक मॉक टेस्ट जे आहे तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता निवांतपणे. कारण की बघा यामध्ये टाईम जे आहे तुम्ही किती टाईम ड्युरेशनमध्ये कव्हर करता. बघा यामध्ये टाईम खूप कमी असतो एवढं तुम्ही लक्षात घ्या. कारण की बघा चित्र तुम्हाला दाखवलं जातं आणि काही मिनिटासाठी फक्त दाखवलं जातं. त्यानंतर ते गायब केलं जाते. ते तुम्हाला संपूर्ण चित्र लक्षात घ्यायचं असते कारण की त्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सी-बॅट एक्झाम डेट कधीपर्यंत येणार आहे. तर बघा सी-बॅट एक्झाम डेट जी आहे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये लवकरच कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिसून येणार आहे. कारण की बघा खूप फास्ट जे आहे कोकण रेल्वे रिझल्ट लावत आहे. म्हणून तुम्हाला आता मॉक टेस्ट दिलेली आहे. मागे जर बघितलं तुम्ही तर सी-बी-टीची तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या गेलेली होती. त्यानंतर तुम्हाला लगेच जे आहे तुमची जी सी-बी-टी डेट आहे ते जाहीर करण्यात आलेली होती. म्हणून एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये जे तुमची सी-बॅट एक्झाम डेट जी आहे ते येण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून तुमची जी प्रॅक्टिस आहे ती खूप जास्त करा. आणखी जशी काही अपडेट मिळते याबद्दल तर मी तुम्हाला नक्कीच माझ्या YouTubeवरती किंवा Telegram चॅनलवरती सांगेलच. तर अशी ही आजची माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.